काय डोक्यावर पडलायस काय, डोसक्यावरली गोळी गिरमिटल्यासारखं वाले खोळ्या लावल्यास काय, हे कोल्हापूर, हे आसपासचं पश्चिम कोल्हापूर हे मी दाखवलं. गल्लीगोली नाटक बिटक करायचं, गणपतीत बारका स्टेज घालायचा, तिथंच नाटकं करायची, पात्र करायचं. आम्ही करत होतो तरी आम्हाला माहित नव्हतं की ह्याला एक पात्री म्हणतात. महेश मोठे हा अजून सुद्धा मला वाटतं इंजेक्शनवरचाच माणूस आहे तो. बर, इंजेक्शनवरचा माणूस आहे, त्याला लक्षात येत झालंय काय चाललंय. अच्छा. आम्ही गुट्टी उघडून खाल्लेली माणसं आहे. आम्हाला उघडून दगडावरती उघडलेली गुट्टी खाल्ली आम्ही थोडीच पावडरचा चहा पिलोय. पहिल्यापासून ऍक्टिंगचा किडा होता. म्हणजे कसं की व्हिडिओज करायचे हे आत्ता आलं. कोली जरी इथं असला त्याला बरोबर गल्लीत आणलं, मी भाऊ किती आणलं डायरेक्ट कट्टपा आमच्या शेजारी असतो. मला माहित नाही संडाचं पाणी जाते, हलका वास होते काय, मग संडाच्या पाण्याचा हलका वास येतोय काय. लोकांना ते दाखवून दिलं की बाबा किती जरी मोठा सिनेमा असला तर तो कोल्हापुरात पाक इथं आला पाहिजे. कोल्हापूरचा आसपासचा कोल्हापूर कसा आहे तो बघायचा तर आबी रोकडे बघायला पाहिजे. आता थोडक्यात कसं काय म्हणतेस, काय काढलायस की एकाच कोल्हापूर सिटीतली भाषा झाली. जर मी तसं पर्सनली बोललो असतो तर विराट कोहलीची फॅन गल्लो गल्ली आहे, मग मला चांगलाच चोपला असता. आणि माझे व्हिडिओ त्यावेळी मी व्हॉट्सअपला टाकायचा. आणि मी व्हिडिओ करताना असा कुठं सेटअप उभा केला, VFX राजामौलीला एडिटिंगला दिले, रॉकी भाई व्हिडिओ आहे काय नाही, सुचलंय सेल्फी लावायचा आणि अपलोड करायचा. त्या 15 सेकंदात लोकांना हसवायचं आहे ना, तर त्याला काहीतरी सुरुवात आणि एंड असावा. दुर्दैव हेच आहे मराठी माणसाचं की मराठी माणूस समाधानीच नाही. म्हणजे आपल्या माणसाला कधी पकडलंच नाही, तुमच्यापेक्षा मला तिथं लय भारी मिळतं, हे चुकीचं आहे ना. कोल्हापूर जिल्ह्यातला कॉमेडी किंग, ज्याचे व्हिडिओज आपण सातत्यानं दररोज बघत असतो किंवा ज्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज लोक हसत असतात, असा कोल्हापूर जिल्ह्यातील कॉमेडी किंग आबी रोकडे आज आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत. आबी दादा नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर तुमचं प्रथमतः मी अभिनंदन करेन, कारण आमच्यासारखे तरुण असतील किंवा सगळे ज्येष्ठ मंडळी असतील, अगदी लहान मुलं असतील, तुमच्या एका शब्दानं सुद्धा मुलं त्या ठिकाणी हसतात किंवा सगळी मंडळी हसतात. मात्र तुमचा प्रवास आज आपण या मुलाखत सत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. खरं तर आबी रोकडे हे सगळ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राबाहेर काही राज्यामध्ये असेल किंवा लोकांना माहीत आहेत. मात्र अभिजित रोकडे यांची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि कशा पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू झाली? पहिल्यापासून ऍक्टिंगचा किडा होता. म्हणजे कसं की व्हिडिओज करायचे हे आत्ता आलं. ऍक्टिंगचे सोर्स असतील किंवा प्रसार माध्यमे असतील की आत्ता आली. पण त्यावेळी असं होतं की आम्ही श्रोतालय मोठं होतो, आम्हाला ऐकायचं आणि बोलायचं लय असायचं, ते मिळायचं नाही. शाळा हालाकीची परिस्थिती असल्यामुळे 9वीतून सोडावी लागली. पण ते करत सुद्धा आम्ही गल्लीगोली नाटक बिटक करायचं, गणपतीत बारका स्टेज घालायचा, तिथंच नाटकं करायची, पात्र करायचं. आम्ही करत होतो तरी आम्हाला माहित नव्हतं की ह्याला एक पात्री म्हणतात. इतकं ज्ञान होतं, पण ते कधी प्रेझेंट करता आलं नाही. मग एक काळ असा आला की मोबाईल यायला, त्यावेळी एक आपला मित्र गाठ पडला, ज्यानं सांगितलं की हे तू युट्यूबच्या माध्यमातून पब्लिकपर्यंत पोहोचवू शकतो आणि हे तुला पैसे पण मिळणार. मग मला कळलं की बाबा नाचल्यावर पैसे सुद्धा मिळणार आहेत. मग त्यानंतर मी सुरुवात केली की युट्यूबला व्हिडिओ टाकायचे. पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात पहिला युट्यूबवर मला का म्हटलं जातं, कारण कुणालाच माहिती आहे की युट्यूबवर व्हिडिओ टाकल्यावर पैसे मिळतात आणि युट्यूबवर व्हिडिओ बघायचे असतात. हे माहीत नव्हतं. त्यावेळी मला कळलं, त्यावेळीपासून मी युट्यूबला आलो आणि माझी कला लोकांना कळली. आता खरं तर तुमचा कंटेंट हा कॉमेडीचा असतो, म्हणजे लोकांना दररोज हसवण्याचं त्या ठिकाणी तुम्ही काम करताय. मात्र आत्ताचं जे सोशल मीडिया आहे, समजा हा सोशल मीडियाच नसता तर अभिजित रोकडे कुठं असते? सोशल मीडिया नसता तर आबी रोकडे फक्त का गल्लीपुरता एका गावापुरता मध्येच असता. कारण मी आतापर्यंत रोड शोज केले, नाटकात काम केलंय, मोहरम म्हणून आमच्या इकडे एक सण असायचा, तिथं काम केलंय. पण कला क्षेत्रात असं होतं की मी सलूनवर मध्ये कस्टमर खुर्चीवर बसवायचं आणि 1-2 मिनिटं मला कॉमेडी सुचल्या म्हणायचं ती करायची. आणि माझे व्हिडिओ त्यावेळी मी व्हॉट्सअपला टाकायचा. त्यामुळे ते अजून मला असं वाटतं की मी तिथंच राहिलो असतो. टिकटॉक असो, इंस्टाग्राम असो, याच्यामुळे मला आता जे काय रील स्टार असतील त्यांच्यासोबत मला गर्दी केली जाते, ते बरं वाटतंय. नाही, खरं तर तुमचे कंटेंट बघता किंवा तुमच्या बोलण्याची पद्धत बघता म्हणजे अचानक असे विनोद तुम्हाला सुचतात, म्हणजे कधी काय तुम्ही उच्चाराल हा याचा नेम नाही, नक्की हे सुचतं कसं तुम्हाला? सेन्स ऑफ ह्युमर एवढा चांगला आहे की मला वाटलं मी काही बोलू शकतो आणि काही करू शकतो. त्याच्या आधी मी काय केलं की आपण एक चाळण म्हणतात थोड्यात काय की चाळण लावली. काही पण बोलण्यापेक्षा म्हटलं ठोकळ चांगलंच बोलू, मोजकच बोलू. मग शब्दाला चाळण लावल्यामुळे ते लोकांना वाटलं की आला हे चांगलंच बोलतो. ते पण माझं रेग्युलरच आहे, फक्त माझ्या बोलण्याचा ट्यून हा कोल्हापुरी असेल. कोल्हापुरी एका वार्डातली किंवा एका जागेवरची ती भाषा नाही आहे. तर कोल्हापूरचा आसपासचा कोल्हापूर कसा आहे तो बघायचा तर आबी रोकडे बघायला पाहिजे. आता थोडक्यात कसं काय म्हणतेस, काय काढलायस की एकाच कोल्हापूर सिटीतली भाषा झाली. आपलं असं झालं
काय डोक्यावर पडलायस काय, डोसक्यावरली गोळी बिरमिटल्यासारखं वाले, बरं. खोळ्या लावल्यास काय, हे कोल्हापूर, हे आसपासचं पश्चिम कोल्हापूर हे मी दाखवलं. म्हणजे खरं तर कोल्हापूरची जी भाषा आहे ती अगदी रांगडी आहे रांगडी आणि भाषा. या रांगड्या भाषेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तुमचे त्या ठिकाणी व्हिडिओ पोस्ट आहेत. मात्र मला तुमच्या बाबतीमधला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सगळ्या तुमचा सलूनचा देखील व्यवसाय, आता तुमच्या ते व्हिडिओज काय आम्ही बघतो त्याच्या माध्यमातून तुम्ही सलूनमधून सुद्धा काही व्हिडिओज लोकांपर्यंत मांडलेले आहात. हे सगळा व्यवसाय सांभाळत तुम्हाला हे कसं जमतं? कसं आहे मध्ये काय, आवड असली की सवड निघते बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. मी स्वतःला असं कधीच केलं नाही की आपल्याला बुधवारी व्हिडिओ करायचा आहे, बर, त्यासाठी आपल्याला सोमवारची रात्र जागली पाहिजे. बर, मी रोज स्वतःला प्रेझेंट केलं, रोज स्वतःला गाईड केलं आणि रोज स्वतःला सांगितलं की थोडं काहीतरी शिकलं पाहिजे. सिरीज बघितल्या, वेब सिरीज बघितल्या, शॉर्ट फिल्म बघितल्या, पथनाट्य बघितले, नाटक बघितले, थिएटर बघितले, पुस्तकं वाचलीत. ह्या सगळ्या गोष्टी इतपत केल्या की ह्युमर आता असा आहे किंवा एक बुद्धिमत्ता इथपर्यंत गेल्या की एक सीन एकदा बघितला की त्याचा आपण काय करू शकतो. उदाहरणार्थ विराट कोहलीच्या लग्नात 50 माणसं आलतीत, हे एक वेगळा विषय होता. VIP 50 माणसं आलतीत. मी सांगितलं नाही तो माणूस घाण होता, माणसं राखूनच नाही येऊन कशाला म्हटलं 50 माणसंच बोलणार तो, आम्हाला माफ बोलले कर म्हणलं नाही, पत्रिका तोंड बघून दिलाय त्यानं म्हणून माणसं आली नाहीत. नाही हे कसं आहे काय, हे सगळं वेगळंच आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली कुणाला सुचणार पण नाही. म्हणजे हे वाक्य, तुमचे शब्द हे नक्की येतं कसं डोक्यात? म्हणजे हा विराट कोहली आहे, विराट कोहलीने 50 माणसं बोलवली, तो माणूस गाणे, हे कसं आलं नक्की? मी काय म्हणतो की इतका मोठा माणूस आहे, आपण त्याला असं नाही म्हणायचं की ह्याला काय क्रिकेट येत नाही किंवा हे माणूस म्हणून चांगला नाही. पर्सनली जोक न करता त्याच्यातून एक वेगळी वाट काढायची. उदाहरणार्थ बाहुबलीनं कटप्पाला का मारलं, प्रत्येक जण त्या विषयावर अडकून असताना मी गल्ली ते म्हणजे ते बाहुबली जरी इथं असला त्याला बरोबर गल्लीत आणलं, मी भाऊ किती आणलं डायरेक्ट. कटप्पा आमच्या शेजारी जातो, मला माहित नाही संडाचं पाणी जाते, हलका वास येतोय काय, मग संडाच्या पाण्याचा हलका वास येतोय काय. लोकांना ते दाखवून दिलं ही बाबा किती जरी मोठा सिनेमा असला तर तो कोल्हापुरात पाक इथं आला पाहिजे. म्हणजेच काय की कॉमेडी अशी करायची की दुखवलं नाही पाहिजे किती मोठा. आता विराट कोहली बद्दल मी पर्सनली बोलू नाही, तो असा आहे, तिची बायको अशा, असं नाही. विराट कोहलीनं 50 माणसं का बोलवली याचा एक तिसरा पार्ट मी तयार केला, तो त्याला न दुखवता, त्याच्या फॅन क्लबला न दुखवता. जर मी तसं पर्सनली बोललो असतो तर विराट कोहलीची फॅन गल्ली आहे, मग मला चांगलाच चोपला असता. म्हणजे असं कधी ट्रोलिंग होतं का? म्हणजे आता समजा तुम्ही विराट कोहलीला बोलताय, म्हणजे असं तुम्हाला कधी मेसेज, कधी बाबा फोन एखादा? नाही, मी अंबानीवरचे व्हिडिओज केले लग्नाचे, अंबानीवरचे व्हिडिओज केले, रजनीकांत बद्दलचे, विराट कोहलीचे, बाहुबली, कटप्पा, सचिन तेंडुलकर. मी करतो ते फक्त लोकांना लक्षात आलं की हा आहे ना, ती भावना नाही दुखवल्या, त्यांच्या पर्सनली खेळावरती नाही बोलला, त्यांच्या फॅमिलीवरती नाही बोलला, हा एक वेगळा विषय मांडला त्यानं, त्यामुळे ते लोकांना बरं वाटते. आणि माझं पण एक आहे, कॉमेडी शुद्ध, कॉमेडी स्टेबल आणि विथ सेन्स ऑफ ह्युमर वाली कॉमेडी पाहिजे. एकदा हसला आणि गेला, मला माझा आतापर्यंत रेकॉर्ड, माझी 10-10 वर्षाची व्हिडिओ लोकांच्या लक्षात राहतात. अगदी हे मला पाहिजे. माझी हसणारे एक वेगवेगळाच फॅन फॉलोअर्स आहे, म्हणजे हा एवढं नाही, खळखळून हसणार आहे ते पाहिजे मला. मग त्याच्यासाठी मला किती वेळ घालावा लागेल. अच्छा, नाही कधी कधी असं होतं की तुमचा एखादा व्हिडिओ आलाच नाही किंवा जास्त दिवस गॅप पडला तर लोकांना ती उत्सुकता लागते, अरे अभिदा कधी टाकतोस व्हिडिओ, असं लोकांना वाटतं. रस्त्याला गाठ पडलं की एकच वाक्य असते, तुमचे व्हिडिओ कुठे दिसत नाहीत. बाबा म्हणलं सर्च करून बघा, असतोय मी, रोज असतोय. आता अल्गोरिदम असा झाला इंस्टाग्रामचा की हिंदी व्हिडिओज आपल्याकडे व्हायरल व्हायला लागले, 300 इकडचे व्हिडिओज. बघा तुम्ही आता जरी इंस्टाग्राम तुम्ही सर्च करायला लागला तर आता जास्तीत जास्त UP, बिहार, दिल्ली, पंजाब तिकडचे व्हिडिओज आपल्याला यायला लागले. आणि आपले व्हिडिओ साखळीमध्ये अडकल्यासारखे झालेत. म्हणजे आपले व्हिडिओ आपल्याला लवकर दिसत नाहीत, पण स्क्रोलिंगला गेला की त्यांचे व्हिडिओ जास्त, हिंदी व्हिडिओज बऱ्यापैकी असतात, बऱ्यापैकी. म्हणजे फुटबॉलचेच, कुकिंगचेच, ह्या सगळ्या गोष्टी आता यायला लागल्यात. ते आपल्या हातात नसतं ना की ती माझ्या व्हिडिओला आज कितीही चांगला कंटेंट काढा, तुम्ही कितीही चांगला स्क्रिप्ट लिहा, ते व्हिडिओ पुश व्हायचा का नाही आपल्या हातात नाही. आता खरं तर हिंदी आणि मराठी अशी तुलना आपण या ठिकाणी करायची म्हटलं तर मराठी कंटेंटला सध्या किती व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याला किंमत दिली जाते का? म्हणजे काही ठिकाणी असं होतं की हिंदी कंटेंट तुम्ही म्हणल्याप्रमाणे स्क्रोलिंग केलं की हिंदी कंटेंट लगेच भराभर येतात, तशी मराठी कंटेंट लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत का? काय वाटतं? मराठी कंटेंट तुम्हाला सांगतो आता पब्लिक असं झालंय, असमाधानी ज्याला म्हटलं जाते, पब्लिकला झालंय मनोरंजनाचे स्त्रोत जास्त झालेत. अगदी, म्हणजे पर्याय आहेत. इन्स्टा नाही तर फेसबुक आहे, फेसबुक नाही तर युट्यूब आहे, युट्यूब नाही तर सोनी लिव्ह आहे, सोनी लिव्ह नाही तर जिओ स्टार आहे, तर नाहीतर नेटफ्लिक्स आहे. म्हणजे लोकांना कलाकाराचा तिथं साठा मिळाला. बरोबर, पंकज त्रिपाठीला बघू, शाहरुख खानला बघू, इम्रान हाशमीला बघू का वरुण धावनला बघू, ते झालं तर इकडे बी युनिकला बघू, आपल्या आमच्या कायच ना कपिल शर्माला बघू का अभि रोकडेला बघू. हे सगळं झाल्यामुळे नाही ज्याचा पब्लिक वाटला गेला,
इतकंच झालंय, दुसरं काही झालेलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणाल, आता जरी सोशल मीडियाची तिसरी गोष्ट म्हणाल तर मी आतापर्यंत बघितलंय मराठी कलाकारांचं एकच झालंय की प्रेक्षकांचं एक झालंय, प्रेक्षकांना आता वाटतं की पुष्पा, रॉकी भाई यांचं आपण नवीन बघतोय. हे आत्ता नाही आहे, हे ह्याच्या आधी पण झालेलं आहे. काल्पनिक स्टोऱ्या लिहिणं, म्हणजे आईवरती प्रेम, आईचं स्वप्न पूर्ण करणारे. सुहाग पिक्चर मध्ये बच्चन आणि शशी कपूरनं तेच केलंय. अगदी. पण लोकांना आता वाटलं की काल्पनिक स्टोऱ्या म्हणजे लय. सगळ्यात पहिला 5 वर्ष ह्या क्षेत्रात 5 वर्ष सगळ्यात आधी अपडेट कोण असेल तर शाहरुख खान असेल. म्हणजे आता हे जे आलं, पुष्पा आईचं स्वप्न पूर्ण करायसाठी करतोय, परत रॉकी भाई आईचं स्वप्न पूर्ण करायसाठी करतोय. पण त्याच्या आधी रईस सिनेमा आला ज्यामध्ये शाहरुख खान आईचं स्वप्न पूर्ण कोई धंदा छोटा या बडा नाही होता, धंदे से बडा कोई भगवान नाही होता, आम्ही जान कहते थे, आम्ही जान कहते. हे सगळ्यात पहिला शाहरुख खान आणलं. अच्छा. त्याच्या आधी काय होतं माहित आहे, डॉक्युमेंटरीज आणि बायोग्राफी म्हणायच्या, फुटबॉलच्या, हॉकीच्या, बॉक्सिंगच्या, भाग मिल्खा भाग. बरोबर. लक्षात आलं का? तो ट्रेंड आला, सगळे बायोपिकच यायला लागले. त्यानंतर नवीन काहीतरी म्हटल्यानंतर नवीन आला कुठला, रईस. रईस नंतर रॉकी भाई आला. पण एवढा असं आश्चर्य वाटून घेण्यासारखं नाही, 1000 कोटी बिझनेस केला. अगदी. दुर्दैव हेच आहे मराठी माणसाचं की मराठी माणूस समाधानीच नाही, म्हणजे आपल्या माणसाला कधी पकडलंच नाही. तुमच्यापेक्षा मला तिथं लय भारी मिळतं, हे चुकीचं आहे. नाही म्हणजे कसं बघा की आता इन्स्टावरती बऱ्यापैकी अकाउंट्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे तुमच्यासारखे बऱ्यापैकी कॉमेडी करतात, काही कंटेंट वेगळे असतात, पण लोकांना समाधानच होत नाही. हे चांगला का तो चांगला असं लोक तुलना करतात. काय वाटतंय? आत्ता सध्याचे रील स्टार आहेत, वाईट मानून घेऊ नका किंवा राग मानून घेऊ नका, आत्ताचे सगळे रील स्टार अजून सुद्धा हवेत आहेत, अजून सुद्धा हवेत आहेत. त्यांच्या लक्षात येणं झालं की समाधानकारक काम कुठे केलं जातं हे स्वतःसाठी विचार करतात की हा ही स्क्रिप्ट मला आवडली म्हणून मी करतोय. 40% पब्लिकचा विचार करायचा, 60% स्वतःचा विचार करायचा की मला हे जमतंय, मी हे करतोय. जिथं लोक अभिनय करायला गेली तिथंच फसलेत. थिएटरच्या लोकांनी अभिनय करायचा. आपण रील स्टार आहे, आपल्याला फक्त लोकांना काय देत आहे, शेवटच्या 2 सेकंदात संदेश, हाच आहे ना मोटिव्ह. अगदी. वेब सिरीज शॉर्ट फिल्म आपण करत नाही आहे, मग त्या 15 सेकंदात लोकांना हसवायचं आहे ना, तर त्याला काहीतरी सुरुवात आणि एंड असावा. त्यामुळं पब्लिक रील्सच फसले जातात की. आणि भूक कशाची माहिती आहे, व्ह्यूज किती गेल्या, शेअर किती झाले आणि फॉलोअर्स किती वाढले, याची भूक नसावी, कामाची भूक असावी. मी किती आज व्हिडिओ केल्यापेक्षा मी आज कुठला व्हिडिओ चांगला केला आणि कुठल्या व्हिडिओत मला समाधान मिळालं. आता सोशल मीडियामुळे काय झालं बघा की एखादा मोठा स्टार आहे आणि त्याच्यासोबत एखाद्या आपल्या तुमच्यासारखे व्हिडिओ कंटेंट करणारी किंवा कॉमेडी करणारे जे लोक आहेत किंवा वेगवेगळे कंटेंट तयार करणारे लोक आहेत, हे सगळे वरचे स्टार असतील किंवा हे सगळे सोशल मीडिया स्टार असतील, हे एकाच लाईनला आलेत असं वाटतंय का सध्या? 100%. आणि ह्याचं कारण थोडं सांगतो. याचं कारण सोशल मीडिया आता आल्यामुळं घरोघरी स्टार लोक झालीत. एक काळ असायचा की बच्चनला भेटायचं म्हणायची माणसं आणि 20-20 वर्ष प्रतीक्षा करायची. अगदी. आज आम्ही सिनेमा बघतोय, आता देऊळबनची टीम आमच्या गावी येऊन गेली आणि आम्ही गावात नव्हतो. आणि सोशल मीडिया नसतं तर आम्ही कुठं असतो तिथं आलो असतो आमच्या गावाला यायला. इचलकरंजी मध्ये प्रवीण तरडे साहेब येत आहेत आणि आबी रोकडे सारख्या माणसाला वेळ नाही भेटायला. मग ह्या गोष्टी कशामुळे झाल्या की अरे यांना भेटलंय, आपण एक रील केला यांच्यासोबत, एक भेटलोय आपण, ते हे झालं. पण जास्त माहिती काय, सिनियर त्या गोष्टी ह्या 100% राहतील. अशोक मामा असतील तर मी कितीही कोल्हापूरला हसवलं असेल आणि अशोक मामा संग काम करत असेल तर ती पोकळी भरूनच निघणार नाही. मामा मामा इच्छा होती, नाही ते त्यांच्या ठिकाणी मामा मामा येतात, मी काय, हा विषय कायम जाणवून राहील. नाही आता सोशल मीडियाच्या बाबतीत जर का बघायचं म्हटलं तर सोशल मीडियाकडे नक्की तुम्ही कसं बघता? कारण सोशल मीडियाचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. म्हणजे फायदा बघायचं म्हटलं तर आपल्यासारखे रील स्टार असतील किंवा आता जे मुलाखत घेतोय ते सोशल मीडियालाच जाणार. ऍक्च्युली आपण सगळे घरी बसून काय करतो किंवा एकंदरीत जगाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळते. मात्र आता कोल्हापूर जिल्ह्यात कालच एक प्रकरण झालं बघा, तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिलेवरती अत्याचार 4 लोकांनी केला. म्हणजे खरं तर हा सोशल मीडियाचा हा बॅड इम्पॅक्ट आहे. म्हणजे अनयूज ज्याला म्हणतो आपण सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा न्याय निवाडा पण आता सोशल मीडियावर व्हायला लागला. हे चुकीचं आहे. अच्छा, हे चुकीचं आहे म्हणतो मी. का तर ते एखादा व्हिडिओ पडणं, त्या व्हिडिओच्या पाठीमागे कमेंटमध्ये भांडणं, एकमेकांसंग वाद करणं, त्यानंतर पक्षांतर्गत बोलणं, समाजांतर्गत बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि ह्या शिक्षित लोकांनी तरी आणि हुशार लोकांनी तर करू नयेत ह्या गोष्टी. कधीच तुम्हाला वाटतंय ना तुमचं मत मांडायचं आहे ना, एक तुम्ही गाव लेवलला चर्चा घ्या, मिटिंग घ्या. ते सध्या तुम्ही तिथं जाग्यावर जाऊन ती परिस्थिती हाताळा. इथं बघून थोडीच कळणार आहे. आता इस्लामपुरात काय झालं तर ती मला कळणार आहे का? मी हात कलंगल्याचा मला कळणार आहे का? मग मी तिथं बसून कमेंट करणं की हे चुकीचंच आहे ना.
सोशल मीडियावर एवढी मोठी तुम्हाला ती संधी दिली ना, ती संधी मला कुठं वाटते की ती चुकीची आहे. लोक कुठल्याही, आता इथं मुंबईमध्ये काय तर घडलं तर इथनं लोक त्याला किती वेळ घालवतात माहिती, किती वेळ घालवतात. नाही, काय असतं की एखादा लॉंग व्हिडिओ असतो त्याचा अगदी शॉर्ट चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या मेम्स टाईप करून ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि त्याच्यातून गैरसमज लोकांचे निर्माण होतात. एक सलूनचा व्हिडिओ होता. सलून मध्ये बसताना मान चोळून घेताना घ्या, मान मोडल्यावर माणूस मेला. पहिला व्हिडिओ आला की माणूस मेलेला व्हिडिओ आला होता. त्या कमेंट लय आल्या आणि मलाच व्हिडिओ आले, मी सलून चालवते म्हणून. बघ सलून मध्ये माणूस मेला सलून मध्ये, ठीक आहे. आणि त्यानंतर व्हिडिओ आला, त्या माणसाने ऍक्टिंग केली आणि परत हा असा साधा देखिए ये था ऐसा हे झूठ व्हिडिओ होता. अशा गोष्टी होत राहतात. म्हणजे तात्काळ आपण व्यक्त व्हायला बघतो, म्हणजे एखाद्या व्यक्त व्हायला बघतो. बरं, त्याचा आपल्या याच्याशी काय संबंध आहे का, घेणं देणं आहे का, आपण करावलोय त्याला काय दखल आहे का? उदाहरणार्थ मी किती जरी दंगा केला तर तिथपर्यंत पोहोचणार आहे का? नाही, बिलकुल नाही. म्हणून ज्या त्या भागातल्या वरिष्ठ लोकांनी ज्याला ते अधिकार दिलेत तिथल्या लोकांनी ते पुढाकार घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, सोशल मीडिया त्या दिवशीच बाबा, त्या दिवशी त्या गोष्टीला महत्व न देता ती परिस्थिती हाताळली पाहिजे, एवढंच मला कळते. तर मला तुमच्या बाबतीमध्ये विचारायचं आहे, लोकांना हसवणं अवघड आहे का रडवणं कठीण आहे? नाही, हसवणं अवघड आहे. हसवणं अवघड आहे. आणि आतापर्यंत मी बघितलं, आता सध्याचे सगळे रेजिस्टार जवळजवळ हिंदी व्हिडिओ कॉपी करायला लागलेत. सगळे हिंदी व्हिडिओ कॉपी करायला, कारण लिखाण संपलं. प्रॉपर लेखक जो असतो, जे लेखक असतो त्याला किती जरी दिलं तसं लिखाण थांबत नाही. थिएटरचा आर्टिस्ट असला त्याला किती जरी पाठांतरला वही दिली, पेन दिला तर त्याचं थांबत नाही. आमच्या लोकांचं आजचं काय झालं, आज मला सुचला व्हिडिओ, मला XYZ एका रील स्टारनं सांगितलं होतं, बुधवारी व्हिडिओ करायचा असला की आम्ही शुक्रवारी कामाला लागतो. शनिवारी व्हिडिओ सुचतो, रविवारी आम्ही कास्टिंग तयार करतो, मंगळवारी तालीम करतो आणि बुधवारी शूट करतो. म्हणजे एका व्हिडिओसाठी आठवडा 15 दिवस घालवतो, एक रील साठी 1.5 मिनिटाच्या. आणि आम्ही आता मगाशी, म्हणजे हा मोठीपणा नाही आहे, जे अंगात म्हणतो नाही, ब्लड टू ब्लड असतं ते रक्तात असते. आम्ही आता येता 6 व्हिडिओ करून आलो. अरे बापरे. मेकअप नाही का नाही, एकाच शर्टवरती 6 व्हिडिओ केले. पण लोक शर्टवरती नाही बघणार, लोक आमच्या आम्ही बोलतोय काय म्हणून म्हटलं की बोलायला आलं म्हणून लोकच काय तर बोलणं किंवा फ्रीडम दिलं म्हणून काय पण वागणं नाही चालणार. त्याला मरण आहे, लक्षात ठेवा. कला एक असा आहे, कलेला अमर आहे कला, पण ती कोण सादर करते याच्यावरती डिपेंड आहे. तर खरं तर अभिदादा, तुझ्या पडद्यामागची गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. खरं तर तुमची ते फोनवरून एक सिरीज असते, म्हणजे रॉंग नंबर सिरीज, वहिनी बोलतात किंवा तुझा मुलगा बोलत असतो, ते शूटिंग नक्की कसं होतं? म्हणजे ऍक्च्युली फोन लांब असतो का जवळ असतो? लाईव्ह असा शूट करत असताना, आता मोबाईल असा आहे. अच्छा. तर इकडून तू बोलत असतो डायरेक्ट आणि मी इकडून डायरेक्ट. चर्चा फक्त 1 तास आधी होते. व्हिडिओ 2 ला करायचा असला तर 1 ला आम्ही बोलतो. लाईव्ह शूट डायरेक्ट, एडिट डायरेक्ट. अरे बापरे. म्हणजे हे अवघड आहे ना, म्हणजे डायरेक्ट लाईव्ह बोलणं किंवा ते शब्द, तो प्रसंग, हे कशामुळे होते? मी सांगत असताना ते ऐकून घेण्याची क्षमता ज्यांची असते ते आमची नवरा बायको. मी दुसऱ्याला सांगायला गेलं तर तो काय म्हणणार, आता मी असं बोलू, अभिदा मी असं बोलू, मला एक सुचलंय, शीत मग गपलत. माझ्या मुलग्याला सांगा, माझ्या बायकोला सांगा, मी सांगेल तेच बोलणार. ते बोलतोय ते ऐकतात म्हणून ते तिथपर्यंत जाते. अच्छा. उदाहरणार्थ कपिल शर्मा जो आहे, त्या 7 लोकांच्या मध्ये कपिल शर्मा जे बोलतो त्याला जे सुचलंय तेच लोकांना प्रेझेंट होतंय ना. जर सुनील ग्रोवर म्हटलं की मला सुचलंय मी असं करतो, नाही होऊ शकत. निलेश साबळे ज्यावेळी लिखाण करायचे, ज्यावेळी निवेदन म्हणून काम करायचे, त्यावेळी भाऊ सारखा माणूस, योगेश श्रीसार वन ऑफ द बेस्ट रायटर, तो सुद्धा माणूस त्याचा ऐकायचा. म्हणजेच काय की तुला सुचलंय ना, आम्ही काम करतो. या गोष्टी तिथं लई मोठा पार्ट आहे की ऐकून घ्यायची क्षमता पाहिजे कलाकाराची. आताच तसं नाही आहे, मला सुचलंय आधी आम्ही करू काय. म्हणजे तुमची ती लिंक जुळली, म्हणजे वहिनींची. मी सांगितलं की मला वाटतं एक अर्ध्या तासात आमचं 3-4 व्हिडिओ होत्यात आणि त्या टाकत बसायचं. अर्ध्या तासात 3-4 व्हिडिओ होत्यात आणि टाकत बसायचं. संध्याकाळपर्यंत 1 मिलियन 2 मिलियन, आणि मी ते बघतच नाही 2 मिलियन. अरे बाप. मला रिव्ह्यू येतो लोकांचा, परवाचं बघितलं, कालचं बघितलं, मागच्या वर्षीचं बघितलं. म्हणजे आता तुझे व्हिडिओ जर का बघायचं म्हटलं तर अगदी लाखात आपण म्हटलं तर वागो ठरणार, किंवा मिलियन मध्ये सुद्धा जातात काय व्हिडिओ. मग समजा एखाद्या व्हिडिओला व्ह्यूजच नाही आल्या किंवा तो लोकांपर्यंत जास्त नाही पोहोचला तर निराशा वाटते का कधी? काहीच नाही, निराशाच नाही. मी रोज स्वतःला सांगत असतो, आपल्याला एक आज व्हिडिओ करायचा आहे, ज्या व्हिडिओत आपल्याला काय वाटलं ते बोलायचं आहे. त्यामुळं एवढं. आणि मी व्हिडिओ करताना असा कुठं सेटअप उभा केला, VFX राजामौलीला एडिटिंगला दिले, रॉकी भाई व्हिडिओ आहे, काय नाही, सुचलंय सेल्फी लावायचा आणि अपलोड करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही निराश कधी व्हाल, एखाद्या स्टेपला गेलो आणि तिथून पुढे मी चालत नाही.
आलं का? बॅड टायमिंगच नाही आमचं चालू आहे, ते चालूच आहे ना, रपाटा चालूच आहे. अगदी. हा, आणि मी तिथं स्पर्धा हा कधीच धरली नाही. स्पर्धा किंवा बेनिफिट हा विषयच नाही. काम करत राहायचं, त्याचा बेनिफिट मिळत राहील. मी आज व्हिडिओ केला आणि मला आज 1500 मिळतील ही अपेक्षा नाही ठेवली. बर. व्हिडिओ केल्यानंतर दुकानात दाड्याच करायचे. आता खरं तर वास्तविक जीवनामध्ये बघता, आता आबे रोकडेकडे जरी बघितलं किंवा एखादा शब्द जरी त्याच्या तोंडातून बाहेर पडला तर लोकांना हसू येतं. मात्र खऱ्या वास्तविक जीवनात आबे रोकडे कसं आहे, म्हणजे असाच कॉमेडी करत असतो की कधी सिरियस आहे किंवा असाच कॉमेडी स्वभाव आहे? नाही, सिरियस कधीच नाही. कायमस्वरूपी चेहऱ्यावरती हसू आणि कायम स्पिरिटमध्ये, असं कधी कंटाळा नाही कधी. आणि कसं आहे माहिती का, जरी तुमची दुःख जरी असली, तुमचं काय जरी असलं, तर आम्ही सुरुवातीपासून पब्लिक प्रॉपर्टी असल्यासारखं, कलाकार पब्लिक प्रॉपर्टी असतो. पण मी कलाकार होण्यावर आधीपासून मीच कलाकार, आमच्या गलीतला मी सेलिब्रिटीच होतो गावचा. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच असायचं. आम्हाला दुःखी व्हायला वेळ कुठं आहे? सकाळी 7ला गिरायक आलं की आमचं जर घरचं दुखणं आम्ही काढलं तर काय करणार? म्हणून आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत उंबऱ्याच्या बाहेरची आमची ऍक्टिंगच असायची, कायम अभिनय चालू. म्हणजे घरी पण असंच वातावरण असतं? घरी पण असंच. आणि आमच्यापेक्षा आत्ता आमच्या मुलगीचा ह्युमर आमच्यापेक्षा खतरनाक होणार हे लिहून द्या तुम्ही. अरे वा. की तिला आत्ता सुद्धा पंचेस कळतात, मी काय बोललोय, कसं बोललोय. पोरग तर आहेच, पण पोरगी मी सांगतो इथून पुढचे 4 वर्ष पोरगी लय जोरात येणार. म्हणजे हे तुमचं हे शिकण्यातून झालंय का, हे जेनेटिक्सच आहे पहिल्यापासून? जेनेटिक्स आहे, पण स्वतःमध्ये जरा बदल करावा लागतो. कसं आहे, सुचलंय करावंय, पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करता येईल हे मात्र करायचं. की रोज 3 महिन्याला तुम्ही प्रेक्षकाला, मी प्रत्येक रील स्टारला पण कायम सांगत होतो भेटल्यावर, 2 महिने 60 दिवसातून पब्लिकला तुम्ही वेगळं काहीतरी दिलंच पाहिजे. मी करतोय, मी 4 वर्षाची रॉंग नंबरच सिरीज करतोय. पण चालते म्हणाले मी. माझ्याकडे पब्लिक नाही आहे म्हणून. तुमच्याकडे सोर्स आहेत, पब्लिक आहेत, स्पॉन्सर्ड आहेत, सगळे करताय ना तुम्ही, तर बदल करा. 3 महिन्याने बदल केला मी. बघा, आता जर का बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा वरचा ट्रेंड येतोय. म्हणजे ज्या हिरोईन करतात किंवा अगदी शॉर्ट कपडे असतील किंवा कमरेखालची विनोद असतील, आता मुलं पण तशा पद्धतीचे कंटेंट करताना आपल्याला बघायला मिळते. मात्र ही मुलींसाठी हे संरक्षित आहे का, काय वाटतं सोशल मीडिया? आता कसं आहे, ते आम्ही बोलू नये आणि त्यांनी ते करू नये, असं दोन्ही गोष्टी आहेत. अच्छा. कसं आहे, प्रत्येकाला दिले स्वातंत्र्य, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण डायरेक्टर आहे, रायटर आहे, सगळंच आता सगळा स्वतःच करू शकतो. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की व्ह्यूज 3000 व्ह्यूज आले की स्टेटस नवराची पण माझे मित्र आहेत. बरं. टॉप व्ह्यूज 3000 अशी पण लोक आहेत. त्यामुळं न बोललेलं चांगलं आहे. पण शेवटी ही माती लय काय सांगून गेलेलं आहे. या मातीत लय लोकांनी बलिदान दिले, आहुती दिले. हे पुस्तकात वाचण्यापेक्षा हे जतन करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून ज्याला ज्या त्या गोष्टीचं भान पाहिजे. मग आम्ही पण टीव्हीला पण जाऊन आलो आणि टीव्ही करून आम्ही घरी पण आलो. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा अंत आहे, प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. आता खरं तर तुम्ही चला हवा युद्धामध्ये सुद्धा गेला होता. म्हणजे आम्ही तुम्हाला 2-3 वेळा बघितलं होतं. काय तो प्रसंग आणि नक्की पुढं काय वाटचाल त्याची? अगदी विषय असा झाला की आता तेच तुम्हाला म्हटलं की सोशल मीडिया जास्त आल्यामुळं तो शो असायचा 1 तासाचा. बरं. चला हवा युद्ध, त्यावेळी तो नवीन वाटला. त्यानंतर थोड्याच कालावधीत टिकटॉक आलं ना. 6 मिनिटाचा जोक ऐकण्यापेक्षा 15 मिनिटात पाहिजे, 15 सेकंदात जोक. पब्लिकला काय झालं, कमी वेळेत पाहिजे. का तर बघायचं भरपूर आहे, तुम्हाला बघायचं आहे, त्याला बघायचं आहे, ह्याला बघायचं आहे, असं झालं. कपिल शर्मा सारखा सोनी टीव्हीचा शो बंद होतोय. आता नेटफ्लिक्सला शो आहे कपिल शर्माचा. अगदी चला हवा युद्ध बंद आहे, हास्य जत्रा सुद्धा बंद आहे. कारण 80% जनता आता कॉमेडी शोज मोबाईलवरती बघते. मागच्या वर्षी 4 वर्षा पाठीमागे जो बिग बॉस झाला किंवा IPL झालं, 80-85% लोकांनी ते लाईव्ह बघितलं, टीव्हीला बघितलं नाही. सगळ्या लोकांनी ते मोबाईलला बघितलं, जिओला बघितलं, सोनीला बघितलं, गुगलवर बघितलं. नाही, अगदी आता सोशल मीडिया फास्ट झाल्यापासून भयानक मोबाईलच हातात. मला तर वाटतंय काही कालांतरानं 1-5-10 वर्षामध्ये टीव्ही घरातल्या सगळ्या गायब होतील, बंद पडतील ऍक्च्युली, अशी परिस्थिती आहे. आता खरं तर तुमच्या बाबतीतला आणखी एक प्रश्न माझा की तुमची जी टीम आहे, म्हणजे वहिनी असतील, तुमचा समूह मुलगा आहे, आणखी तुमच्याबरोबर एक रणजित माने सुद्धा तुमचे मित्र असतील, काय सांगाल त्याच्याबद्दल? तो खरा कलाकार, तोच म्हणतोय मी तुम्हाला की खरा कलाकार कोणाला म्हटलं जाते की त्याच्याकडे असं आहे की तो काय बोलल, ह्युमर भयानक. मग त्याला मी काय करायचं, थोडासा आकार द्यायचं काम केलं. रणजित मानेबद्दलच एक सांगतो तुम्हाला की तो असायचा की बोलायचा नाही असं नाही, पण तो म्हणायचा की जरा तू डायरेक्शन कर. हेच पाहिजे ना की स्वतःमध्ये पण काहीतरी कमी आहे. मला कायम सिनियर म्हणून त्यानं कायम मला अडचणी विचारल्याचे त्याचा फायदा मोठा आहे. मला विचारायचं माझं चुकतंय काय, अरे म्हणलं लई मोठा स्टार आहेस, मला म्हणायचा केस कमी आहेत रे,
मला जर जातो पुढ्यात लोक नाव ठेवतील. म्हटलं तू लई मोठा स्टार आहे, तुला मागणी येणार. मला बऱ्याच स्टारचे मेसेज आले की त्याला जर आमच्या व्हिडिओत घेऊ काय. होय का? अरे बाप, हे लय महत्वाचं आहे. हे सोशल मीडियाची ताकद आहे म्हणावं लागेल. होय, आणि खरा कलाकार तो आहे. मी त्याचे शोज पोतं टाकून रस्त्यावरती बसून बघितलेत. बर, तो माझ्यापेक्षा सिनियर ऍक्टर आहे. त्यावेळी मी त्याला म्हणायचा, बर, तू राजेश खन्नायसकर लक्षात ठेव, मी बच्चन आहे. अरे मी त्याला कायम म्हणायचा. खरं तर आपण शेवटाकडे जात असताना काही थोडके प्रश्न माझे आहेत. आता खरं तर सोशल मीडिया किंवा तुम्ही जे हे कंटेंट क्रिएशन करता, तर सोशल मीडियाला ॲज अ करिअर म्हणून आपण घेऊ शकतो का? घेऊ शकतो. तुम्ही जर प्रोफेशनली काम करत असाल, एक तुम्हाला सांगतो की सोशल मीडियाचं आता असं झालंय की लोकांना काय पाहिजे, मी तेच म्हटलं की लोकांना काय पाहिजे बघण्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे आणि लोकांना काय पाहिजे ह्यात कपलत न करता प्रॉपर अभ्यास केला पाहिजे की चाललंय काय. बरोबर. आता सध्या चाललंय काय, चालला असेल जर 90s सिनेमा चालला असेल तर तुम्ही उठून मध्येच मल्लिका शेरावत आणली तर नाही चालणार ना. चालणार नाही. ह्याच्यासाठी अभ्यास लागणार आणि काय म्हणतात स्वतःला झोकलं पाहिजे. अर्ध्या अडकुंडाने पिवळं म्हणतात ना, ते आता सध्या चालू आहे, ते नाही चाललं. ठीक आहे. आत्ताचे जे रील स्टार म्हणजे तरुण मुलं आहेत किंवा मुली असतील, तर यांना नेमकं काय सांगणं असेल तुमचं किंवा एखादा संदेश त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी संदेश असा आहे की तुम्ही करताय त्याला कुठेतरी हे आहे, म्हणजे काय सीमा संपणार आहे त्याची. बर. त्यामुळे स्वतःला तयार करा, स्वतःला अभ्यास द्या. हे खरं इन्स्टिट्यूट आहे तुमचं. आता तुम्हाला शिकायचा चान्स आहे. म्हणजे मी रील करतोय, मी चालतात म्हणण्यापेक्षा मी याच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो. उदाहरणार्थ आता सुद्धा मी काय करतोय बघू शकताय तुम्ही. बेबी वाईन्सला बघा, आशिष चंचलानीला बघा, अमित बडानाला बघा, कपिल शर्माला बघा, भाऊंना बघा, अशोक मामांना बघा. ह्या सगळ्या गोष्टी करा. मी करतोय आणि माझं चालतंय म्हणून मी फास्ट आहे असं नाही होत, कधीच होत नाही. मी स्वतः माझे व्हिडिओज बघत असताना मी तमिळ सिनेमा पण बघितलेत, मराठी पण बघितलेत, आत्ता चाललंय काय ते पण बघितलंय. IPL चाललंय तर IPL वरती बोला, न्यूज वरतीच बोला, पण त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः बदल करा. हे मला कळते की तुम्ही थोडा बदल केला पाहिजे. आता सोशल मीडियामुळं चित्रपट सृष्टीचं महत्व कमी झालंय असं वाटतंय? महत्व तुम्हाला सांगू, आता अशा गोष्टी आहेत, एक सिनेमे येऊन गेल्यानंतर एक वर्षानं लोकांनी डाउनलोड करून बघितलेत. डाउनलोड करून बघितलेत. अरे असं आहे. उदाहरणार्थ आता परवाचा सिनेमा देऊळ बंद, अच्छा, तरड्यांचा सिनेमा आल्यानंतर लोकांना नाही वाटलं, पण बघून आल्यानंतर माऊथ पब्लिसिटी अशी झाली की एकदा बघून ये रे. हेच आहे. त्याच्या आधी लोकांनी फक्त मीम्स बघितल्या, शूट करून कटकट टाकले, याच्यात समाधानी कधी होत नाही ना लोक. त्यानंतर आता अजून सुद्धा मी बघतोय, परवा सेतुपतीचा महाराजा सिनेमा आला. महाराजा सिनेमा थिएटरला फक्त 2 दिवस चालला. त्यानंतर आता मी कुठं जाईल तिथं, परवा एक सिनेमा बघितलं बघ, कुठला महाराजा. मी म्हटलं बाबा मी थिएटरला बघितलाय. अच्छा, अशा गोष्टी आहेत. लोक काय करायला माहिती काय, 2-2, 4-4 कोटी खर्च करून पिक्चर सिनेमा काढायला, 100 कोटी, पण प्रेक्षक नाही आहे. प्रेक्षक कुठं आहे, 3 सेकंदाच्या आणि 4 सेकंदाच्या रील आहे. अगदी. भाऊ सारख्या माणसाचा एक रील पडतोय, त्याला व्ह्यूज असतात 24 तासात 1200, आणि अभि रोकडेचा 15 सेकंदाचा व्हिडिओ पडतोय, त्याला असतात 1 तासात 70,000 व्ह्यूज, दिवसभरात 25 लाख व्ह्यूज. अरे बाप. ह्या गोष्टी आहेत. पण शेवटी भाऊ आहे ना, मी तेच म्हणतोय. खरं तर आता आपल्या सगळ्यांसाठी माझा हा एक प्रश्न आहे की जे सध्या नवनवीन जे क्रिएटर आहेत किंवा थोडक्यामध्ये ते पोचलेले, वर ठिकाणी पोचलेले आहेत, त्यांनी खरं तर चित्रपटसृष्टीतील लोकांशी तुलना करावी का स्वतःची? नाही, किंवा मीच हिरो आहे आता. म्हणजे अलीकडे आपण सोशल मीडियावरती काय वादग्रस्त विधान करणारे लोक असतात. आता परवाचाच व्हिडिओ तुम्ही आता मीडियावरती ऍक्टिव्ह असता, आता तो महेश मोठेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, माझा टोल का घेता, मी एक रील स्टार आहे. म्हणजे रील स्टारला काय नक्की महत्व आहे ऍक्च्युली? नाही तुम्हाला सांगू, हे त्याचं वैयक्तिक काय माहिती काय, त्याच्या लक्षातच येऊन झालंय की तो नेमकं करायला काय लागलाय. तेच नाही, तुम्हाला माकडाच्यातच कोली दिल्यासारखं झालंय ते. महेश मोठे हा अजून सुद्धा मला वाटतं इंजेक्शनवरचाच माणूस आहे तो. इंजेक्शनवरचा माणूस आहे, त्याला लक्षात येऊन झालंय काय चाललंय. अच्छा, आम्ही गुट्टी उघडून खाल्लेली माणसं आहे. आम्हाला उघडून दगडावरती उघडलेली गुट्टी खाल्ली आम्ही थोडीच पावडरचा चहा पिलोय. नाही तेच म्हणतोय, आता रेस्टार नाही असे लोक, त्या लोकांचं, महेश मोठे सारख्या माणसांचं तुम्हाला सांगू असंच झालंय की आता एक XYZ एक असा माणूस आहे ज्याला कळलं की माझ्या रील पडायला लागल्यात, मी बोललेलं रील पडायला लागल्यात, मी बोललेले व्हिडिओ यायला लागल्यात. त्याचं वय नसताना तो सोशल मीडियावरती आला आणि अंगावरती एक मोठी केस घेऊन गेला. अजून सुद्धा त्याला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. म्हणून बोलताना तोंडावर ताळा असावा आणि ऐकताना कानावर हात असावा. लोकांचं काय होतं की 1-2-3 व्हिडिओ व्हायरल गेले की लगेच असा योगो येतो, म्हणजे असं मी कुठंतरी मोठा लयच रील स्टार झाला वगैरे असं लोकांना वाटतं. तसं कधीच होऊ नये, कारण थिएटरला बरीच लोक वडापाव खाऊन आणि अर्ध्या पोटावर जगलेली माणसं आहेत.
दुष्काळात मला वाटते दुष्काळाच्या काळात थिएटरमध्ये फुकट काम करणारी माणसं आहेत. सदाशिव अमरापूरकर सर, मोहन जोशी सर, अगदी. महेश मांजरेकर सर यांनी एक टायमाचं जेवण करून 24 तासाचं नाटक उभा केलेली माणसं आहेत. अशोक मामासारखे, नाना पाटेकर सर, ह्यांच्याकडून शिकण्यासारखं लय आहे. सुबोध भावे सरांचं मी लाईव्ह बघितलं, काशीनाथ घाणेकर. अच्छा. मला वाटतं एक तासभर त्यांच्याकडे होतं, त्यांनी त्या 40 मिनिटात 50 पानं पाठ केली. अरे बापरे, हे आम्हाला जमल का? अजिबात नाही, बिलकुल नाही. एक रील करताना आम्ही 15 टेक घेतो. अच्छा. पण सुबोध भावे सारख्या माणसाला मी बघितलंय, वन टेक 40 मिनिटाचा सीन माणूस 40 मिनिटात पाठ करतोय आणि 40 मिनिटं वन टेक देतोय आणि डायरेक्टर सांगतो तुला पाहायचं सगळे. ठीक आहे, नक्की आपण बऱ्याच वेळ झालं चर्चा करतोय. अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे, आभे रोकडे आम्हाला भविष्यात कुठं दिसणार आहे? म्हणजे नक्की सगळ्यात मोठं स्वप्न कोणतं आभे रोकडे? आता अशा गर्दीत मी आबी रोकडे तुम्हाला सांगू, अशा गर्दीत आबी रोकडे सगळ्यात वेगळा दिसेल कायम. का तर आता तर टीव्ही हा माझं कधी टार्गेटच नव्हतं. बरं. मला फक्त लोकांना एकच माझं परत आत्तापर्यंत असते की कॉमेडी, अच्छा. प्रत्येकाला कॉमेडी स्टार पुरस्कार द्यायला लागलेत. पण मी प्रत्येकाला एकच सांगत राहीन की कॉमेडी ही अशी केली जाते आणि कॉमेडी अशी केली जाते. म्हणजे म्हणतात काय, तुम्हाला जर शिलाजीत पाहिजे असेल तर हिमालयात जावा, अगदी तशी भानगड आहे. जर तुम्हाला कॉमेडी बघायचं आबी रोकडेकडे या, फिरून लोक येतील तर माझ्याकडेच परत येतील. अगदी बरोबर आहे. म्हणजे बेस महत्वाचा आहे, म्हणजे त्याच्या मागचे गणित महत्वाचे. समजा डॉक्टर व्हायचं असेल तर त्याचा अभ्यास केला पाहिजे 4-5 वर्ष, जे काय असतं. विकत काय डिग्री पण मिळते. म्हणजे इमारत उभे राहायची असेल तर त्याला बांधकाम खालचं पक्क पाहिजे. सविस्तर चर्चा आज आपण अभिदादाशी केलेल्या आहे. अभिदा, तुम्ही आलात, AV9 मराठीला बोललात, संवाद दिलात, त्याबद्दल आपला धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे.